रस्त्याच्या मागणीसाठी हडोळी जहागीर येथील विद्यार्थी व गावकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात येणाऱ्या मौजे हडोळी जहागीर येथील विद्यार्थ्यांची व वयोवृद्धांची रस्त्याअभावी होणारी गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ पांदण रस्ता करून देण्यात यावा, या मागणीसाठी गावकरी व शालेय विद्यार्थी थेट नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले। रस्त्याअभावी होणारी हेळसांड दूर करावी, अन्यथा आम्ही येथून जाणार नाही, असा पवित्रा घेत मागणीचे निवेदन सादर केले आहे। आता तरी येथील गावकऱ्यांना ये-जा करण्यासाठी रस्ता करून दिला जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। आम्ही शेताच्या रस्त्याची मागणी आहे। इथं सगळ्या महिला, मुली, पुरुष आलेले आहे। चंद्रकला गंगाधर आडकुटे जहागिरी आडोळीचे आम्ही महिला आहेत। आम्हाला शेताला जायला रस्ता नाही, खूप परेशानी आहे आमची। बखळ वेळेस पोलीस अधिकारी आले, जिल्हा अधिकारी आले, सगळेच उपस्थिती राहून आम्हाला रस्ता त्याने आज सुद्धा दिला नाही। 10-15 भारे आले त्याने, पण हो रस्ता करतोच म्हणाले, पण तोवर काय रस्ता करत नाहीत। शेतकरी आले ते माणसं की शेतकरी मी मरतो म्हणलं की ते पळून चलेत। त्या एकट्या शेतकऱ्यासाठी आमचं 500 लोक मराले, 500 लोकांचा रस्ता आहे तिकडे, भरपूर रस्ता तिकडे जाणार आहे, तरी सुद्धा ते आम्हाला रस्त्याची मान्यता देईना आले। तर खूप खूप आमची विनंती आहे, त्याच्यासाठी आम्हाला रस्ता द्यावाच लागेल। सलगरवाडीचे मुलं, रामवाडीचे मुलं आणि इतर काय थोडे शेताने सुद्धा जाऊन राहिलेत रस्त्याला भिवून, ते सुद्धा मुलं शाळेत आलेले। दुपारी पाणी जर आलं, लेकरं जर शाळेतून निघाले तर आमच्या मायाचे जीवात जीवर आहे ना, ते लेकरं घरला येऊ जे कोणा आम्हाला अन्न सुद्धा खाऊ वाटत नाही। ही आमची नम्र विनंतीची आहे आणि आम्हाला रस्ता हे दिलाच पाहिजे, आणि रस्ता दिला तरच आम्ही तिथं घरी जाऊ शकतो, नाहीतर आम्ही रस्ता देण्या गेल्या पण आम्ही इथून जाऊ शकतच नाही। घरी जाऊन बी आम्हाला ढोराच्या तोंडाकडे बघावं लागते। ढोरं आमचे सतत घरी बांधून आहेत, आम्हाला शेताला जायला ढोराला जागा नाही आणि रस्ता नाही। आम्हाला घरी जाऊन बी काय उपयोग नाही, आम्ही इथंच थांबू शकतो, आम्हाला रस्ता दिलाच पाहिजे। माझे नाव ज्ञानेश्वरी कोंडीबा राहेरकर, मी हडोळी गावची आहे। आम्ही शेतात राहतो, आम्हाला शाळेत यायला रोड नाही, आम्हाला खूप त्रास होतो, खूप पूर येतो। जेव्हा पाऊस पडतो आम्हाला, तेव्हा आमचे 15-15 दिवस शाळा बुडते। आमची जी इच्छा आहे आमची ती पूर्ण कशी होईल, आम्हाला ती पूर्ण करण्यासाठी आम्हाला रस्ता हवाय। तरी खूप लहान लहान लेकरं आहेत, आम्हाला जायला खूप त्रास व्हायलाय।